महापालिकामध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळा सुरू झाला आहे. मुंबई महापालिकेसाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी बनवली आहे. 20,000 बेनामी जन्म प्रमाणपत्र मुंबई महापालिकेने दिले आहेत. आता MMR मुंबई महानगर परिसर व पुणे नाशिक येथे माझे दौरे सुरू आहे. मंगळवारी मी पुण्याला जाणार आहे. या इथल्या पण सगळ्या महापालिकेत जुन्या रजिस्ट्रेशनच्या नवीनीकरणच्या नावाने मोठ्या प्रमाणात बोगस लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आज उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेचा दौरा आहे. या तिन्ही महापालिकेत मिळून किमान 25,000 बोगस जन्म प्रमाणपत्र देण्याची शक्यता आहे. पण आपण जर बघितलं जी आपण मोहीम सुरू केली बांगलादेश असेल किंवा बोगस जन्म प्रमाण असेल, ह्या प्रकरणी ठोस कारवाई होताना दिसत नाही. कारण की तसं आपण जी मोहीम राबवत आहे आता हे जे महाराष्ट्रात आधी पहिल्या टप्प्यात आम्ही घोटाळे काढले, त्यात 55 ठिकाणी गुन्हे दाखल झाले, 10,000 आरोपी झाले. पण हे महानगरांमध्ये कारवाई होत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं. मुंबईसाठी एसआयटी बनवली. आता हे दुसऱ्या 12 महापालिकेचं इन्व्हेस्टिगेशनसाठी डॉक्टर खोकरे जे हेल्थ अर्बन कमिशनर आहेत त्यांना सांगण्यात आलं आहे. मी पण सगळ्या ठिकाणी फिरतोय. पुढच्या 15 दिवसात या 12 महापालिकेचं पण रिपोर्ट तयार होऊन कारवाई होईल. पालिका आयुक्तांसोबत तुमची भेट झालेली, काय चर्चा झाली एकंदरीत? त्यांनी पण मान्य केलं आहे की इथे पण आतापर्यंत जुने जन्म प्रमाणपत्र शुद्धीकरणच्या नावाने 1000हून अधिक बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे. हे इथे उल्हासनगरमध्ये पण दिसतंय. आता त्याच्यावर त्यांनी इंटरनल समिती आता नियुक्त करणार आहे आणि 1 जानेवारी 2024 पासून जे पण अमेंडमेंट वाले जन्म प्रमाणपत्र दिले गेले म्हणजे नवजन्म